मध्ये कार्यरत आहे. लॅबोरेटरी असिस्टंट म्हणून मी कार्यरत आहे. पॅरामेडिकल सेवेत काम करताना रुग्णांची सेवा करणे हेच माझे प्रमुख ध्येय राहिले आहे आणि ही सेवा नोकरी म्हणून नाही तर माझं कर्तव्य म्हणून मी नेहमी प्रामाणिकपणे केली आहे. त्याचप्रमाणे पहिल्यापासून ह्या क्षेत्रात काम करत असताना मला शिकायलाही मिळालं की पर्यावरणाची काळजी कशी घ्यावी, पर्यावरण त्याचप्रमाणे स्वतःची काळजी आणि रुग्णांची काळजी कशी घ्यावी. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये किंवा डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये लॅबोरेटरीमध्ये एक कोडेड डस्टबिन ठेवलेले जातात. म्हणजे एक येलो कलरचा डस्टबिन असतो, रेड कलरचा डस्टबिन असतो, व्हाईट कलरचा डस्टबिन असतो आणि ब्लॅक कलरचा डस्टबिन असतो. तर येलो कलरच्या डस्टबिनमध्ये नॉर्मली जेव्हा आम्ही कलेक्शन करतो तेव्हा रक्ताने माखलेला जो कॉटनचा गोळा नॉर्मली त्या डस्टबिनमध्ये जायला हवा आणि त्याचप्रमाणे इन्फेक्टेड मटेरियल म्हणजे प्लास्टिक मटेरियल जे ब्लडने इन्फेक्टेड असतात ते रेड कोडेड ह्या डस्टबिनमध्ये जायला हवं. त्याचप्रमाणे शार्प नीडल किंवा ब्लेड्स हे व्हाईट कलरच्या डस्टबिनमध्ये जायला हवं आणि एक्सपायरी झालेले मेडिसिन हे ब्लॅक कलरच्या डस्टबिनमध्ये जायला हवं. ही एक प्रोसेस खूप महत्त्वाची असतं असं मला वाटतं आणि ती सगळ्यांनी फॉलो करायला हवी, म्हणजे पॅरामेडिकल स्टाफनेही आणि नॉर्मली रुग्णांनीही, जेणेकरून आपलं पर्यावरण हे निरोगी राहणार आणि आपणसुद्धा त्याच्यासोबत निरोगी राहणार आणि हे सगळं आपल्या हातात आहे असं मला वाटतं. तर या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या सर्व मान्यवराचे, समाजातील सर्व सदस्यांचे, तसेच मला नेहमी साथ देणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचे, स्पेशली मी संजय घरत सरांचं नाव घेऊ इच्छिते. प्रत्येक वेळी त्यांनी मला सहकार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या कुटुंबियांचे